खालती उतरल्यानंतर मला आणखीन एक ड्युटी असते रोज. ती ही की माझ्या बायकोला गणपतीसाठी अशी फुलं मी घेऊन जातो. ही ताजी ताजी फुलं ती गणपतीला वाहते. ओम गणपते नमः, ओम सरस्वते नमः, ओम जगदंबे नमः, नमः नमः. या चला. हो. सीमाताई नमस्कार. भाईसाहेब, कोरडं सोडून झालं का आजचं? ही घ्या फुलं. आपण पूजा करा आणि मी आंघोळ करून घेतो. हां, करा. सीमाताई, रमेशजी, तुमच्या सहजीवनाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि मला वाटतं असं एकमेव उदाहरण असेल आजच्या चित्रपटसृष्टीमध्ये. कसं काय जमलं हे? काय उत्कृष्ट तुम्ही प्रश्न विचारला. फार छान. अहो, सगळे जे 50 वर्ष ही मजेत आनंदात सुखात गेली त्या बाईसाहेबांच्यामुळं, हिच्यामुळं. हिच्याऐवजी जर इतर कोणी दुसरी असती ना तर मला प्रश्न आला असता. आता 50 वर्षाचा सहप्रवास म्हटल्यानंतर तो सहप्रवास असतो. तो फक्त मला एकटीला त्याचं क्रेडिट अजिबात यांनी देऊ नये आणि मी ते घेणार नाही. कारण आम्ही दोघं जेव्हा एकमेकांशी मी समजूतदारीने वागलो, नंतर मी त्यांना समजून घेतलं. म्हणजे बऱ्याच वेळा मीच त्यांना समजून घेतलं आहे, पण त्यांनी मला समजून घेतलं. तर असं करत करत ही 50 वर्ष कशी गेली. मुलं मोठी झाली, सुना घरात आल्या, नातवंड आली आणि एक प्रकारचं एक समाधान असतं ना की चला आपण 50 वर्ष आपला संसार टिकला. कोणामुळे टिकला हा प्रश्नच येत नाही. तो दोघांमुळेच टिकला असणार, कारण तिसरं कोणी नव्हतंच आमच्यामध्ये. पण मुलं बाळं सगळं पूर्ण कुटुंब बघितल्यानंतर हा 50 वर्षाचं आपण कसं सार्थक केलं ह्याचा एक आनंद जो असतो ना, तो आनंद त्या दिवशी माझ्या मनात तरी निश्चित होता की आमच्या मुलांनी त्या दिवशी अंतरपाठ धरला होता, अजिंक्यनी आणि अभिनयनी. नंतर माझ्या दोन्ही सुना आम्हाला मुंडावळ्या बांधत होते आणि हे सगळं मला ना अक्षरशः मी ते जेव्हा काय फेरे घेतात ना तर मी अक्षरशः रडत होते. मला हे सगळं असं एवढं सगळं होतं माझ्या नशिबात. म्हणजे आपली मुलंच सगळं करतायत. खूप खूप आनंद झाला आणि हे क्रेडिट दोघांनाही आहे आणि आमच्या मुलांना, सुनांना, नातवंडांना सगळ्यांनाच आहे. खरं म्हणजे ही पद्धत आपल्याकडे नाही, ही मद्रासची पद्धत. पण चांगली पद्धत घ्यायला काहीच हरकत नाही का. म्हणून आम्ही ही पद्धत घेतली. म्हणजे मुख्य म्हणजे अजिंक्य आणि अभिनय या दोघांनी ठरवलं की तुमचं पुन्हा लग्न लावायचं. नाही, त्यांना मी विचारलं, अरे नाही एवढं सगळं कशाला करताय तुम्ही? तर म्हणाला, आई तुमच्या लग्नात आम्ही होतो का? मग आम्हाला तुमचं लग्न बघायचं आहे. म्हटलं ना, तर प्रश्नच मिटला. खूप छान सोहळा झाला. आमच्यावर खरंच सांगते मी, आम्ही इतके दोघंजणं नशीबवान आहोत की आमच्यावर प्रेक्षकांनी खूप खूप प्रेम केलं आहे. आजही करतायत. म्हणजे आज आम्ही खरं म्हणजे हे तरी दिसतात तुम्हाला, ॲड्समध्ये असतात, पिक्चरमध्ये असतात. मी तर कम्प्लिटली स्वतःला बाजूला केलेलं आहे. पण तरीसुद्धा कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर वगैरे जे माझ्यावर प्रेम लोकांचं आहे ते मला दिसतं आणि त्याचा मला इतका आनंद होतो की मला वाटतं माझं 1 किलो तरी वजन तेव्हा वाढत असेल प्रत्येक वेळी. सीमाताई, खरं तर लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतरसुद्धा तुम्ही दोघांनी एकत्र खूप कामं केलीत. अशी एखादी आठवण, एखादा प्रसंग त्या चित्रपटातला सांगता येईल? हां हां, ते मी सांगतो. सांगा. या बाईसाहेबांनी एकदा माझ्या डोक्यावरती तबला वाजवला होता. तबला. त्याची काय गंमत झाली होती की थोडीशी माझ्यावरती चिडली होती. आता प्रेयसी होती त्यावेळी, आमचं लग्न नव्हतं झालं. संशय असतात बायका. प्रेयसी तर अतिशय नंबर 1ची संशय.
तरी पण एक काही गोष्टी झाल्या होत्या आणि असा शॉट होता की राजाभाऊनी सांगितला मला, सुवासिनीमधला एक शॉट आहे की मी आजारी होऊन आलेलो आहे आणि माझी ही सेवा करते, पाय दाबते, हे करते. एक शॉट असा होता की माझ्या केसामध्ये ती तेल लावते. तिनं पाय दाबताना नखं लावली होती, सहन केली हो. अक्षरशः नखं तिची अशी होती, मुद्दामून अशी 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 नखं लावायचीच की नाही, लावायची. मी आणि त्यावेळी मूडमध्ये होते ना त्या हां ते शॉटच्या मूडमध्ये. नखं लावायच्या मूडमध्ये. त्याच्यानंतर त्या बाईने काय केलं की माझं सहज लक्ष गेलं की तिच्याकडे एक अंगठी होती मोठी मोठी अशी. ती अंगठी अशी उलटी केली. विचार करा मित्रांनो, अशी अंगठी उलटी केली आणि तेल घेतल्याचा बहाणा, अर्थात तेल काय लागत पाहिजे नसतं, ते घेतलं असं असं आणि असं ओतलं आणि ठपाप 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 मारायला सुरुवात केली. आणि हे हातानं नाही, ती जी अंगठी होती ती ठाक 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 मारत होती. माझं डोकं संतापाने गेलं. मी म्हटलं, काय चाललंय तुझं, हे तेल लावतेस की माझं डोकं तोडतेस? आणि राजाभाऊने सांगितलं की राजाभाऊ हे चालले की हे मुद्दाम करतात ना, ही मुद्दाम करते. तोपर्यंत ह्या बाईसाहेबांनी ती अशी करून अंगठी होती तशी केली. म्हटलं ही अंगठी मारते माझ्या डोक्यावर. म्हटलं राजाभाऊ नाही हो, मी माझी साधी आहे. मी गप्प बसतो, नाहीलाच होतो. मग राजाभाऊनी कसं तेल लावायचं हे इतकं छान शिकवलं आणि ह्याला सांगितलं की तुमची भांडणं बाहेर ठेवा, इथं काम करा. आणि मग बाईसाहेबांनी माझ्या डोक्याला जे तेल लावलं ते अजूनही माझ्या डोक्याला ती तेल लावत असते. नाही, छान स्क्रीन प्ले छान आहे त्यांचा, पण हे ज्यांनी ते सांगितलं ते माझ्या स्वभावातच नाही आहे. म्हणजे अंगठी असं करणं, कोणाला तरी त्रास देणं, म्हणजे त्यांनी काही केलेलं असेल, पण ॲक्टिंगच्या वेळी आपण तिथे प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि ते परत आमचे गुरु होते राजाभाऊ परांजपे, तेव्हा हे हां ठीक आहे, म्हणजे आपला एक मजा म्हणून त्यांनीच किस्सा सांगितलेला आहे. पण अपराध म्हटला एक किस्सा मला नक्कीच सांगावा असा वाटतो. या चित्रपटात मी एक अशी व्हिलनिश नाही ती, पण खूप ॲम्बिशियस मुलगी असते, नर्स असते, पण तिला खूप मोठा बंगला पाहिजे असतो, गाड्या पाहिजे असतात, अशी तिचे ॲम्बिशन्स असतात. आणि त्याच्यामुळे ती एका हार्ट पेशंट, इंद्राणी मुखर्जींनी काम केलं होतं, त्या हार्ट पेशंटसाठी त्यांना एक कंपॅनियन पाहिजे असते. तेव्हा ती जाहिरात वाचून ही नर्स असते, ती ह्यांना येऊन सांगते की मला एक चांगली नोकरी आली आहे आणि मी तिथे जाऊन येते. आणि ती जाते आणि तिकडे गेल्यानंतर तिला भेटते वगैरे. आणि डॉक्टर राजाभाऊनीच काम केलं होतं. डॉक्टर सांगतात की तिचं लाईफ असं असं आहे, मी फार कमी आहे कारण ती हार्ट पेशंट आहे, तर तिला सांभाळायचं काम तुम्ही करायचं. म्हटलं ठीक आहे, मी त्याच्याचसाठी मी आले, मी नर्स होते, त्यामुळे हॉस्पिटल वगैरे सांगते सगळं. आणि ते म्हणतात ठीक आहे, मग नर्स होतात तर मला प्रश्नच नाही. आणि मी तिथे राहते. अरे हिचा डाव, मी जे कॅरेक्टर केली होती तिचा डाव वेगळा असतो. त्याच्यानंतर मला भेटायला म्हणून मी ह्यांना बोलवते की तू तिकडे ये, मी तुझी ओळख करून देते. आणि हे गाणारे असतात त्यामुळे मी घेऊन जाते आणि तिची ओळख करून देते. आणि ती ओळख करून दिल्यानंतर ती म्हणते एक तरी गाणं म्हणा ना. तर ते गाणं म्हणतात रमेश, खूप छान गाणं होतं. स्वप्नात पाहिले मी हे ते रूप हेच होते असं. आणि सगळं गाणं ते माझ्याकडे बघून म्हणतात आणि ती समजते हे आपल्यासाठी म्हणतात. तर त्याच्यानंतर ह्यांचे सीन्स जे व्हायला लागले की हे खरंच तिच्या प्रेमात पडतात. आणि मी तर कंपॅनियन म्हणून तिच्याबरोबर आहे आणि ह्यांच्या वेळी ते लव सीन आणि हे मुद्दाम मला खिजवण्यासाठी, कारण ह्यांना आवडलेलं नसतं. ही मुलगी इतकी असं वाईट कशी वागू शकते, त्यामुळे ते तिच्याशी मुद्दाम ते लव सीन्स करतात. आणि मला ते बघून माझा जो संताप व्हायचा ना, म्हणजे एक बायको म्हणून ना, तर ती कॅरेक्टर म्हणून नव्हे, तर मला खूप राग यायचा. अशा वेळी मी एक असं काहीतरी एक पुस्तक वाचते असं दाखवलं होतं. त्या पुस्तकातला बरोबर असा उतारा मी शोधून काढला की तो असाच काहीतरी होता, म्हणजे चिडून बिडून बोलते असा. काय झालं की ह्याच्यामुळे मीच ह्यांची बायको असल्यामुळे माझं ते काम इतकं सुंदर झालं की मी अशा भूमिकाही सुंदर करू शकते असं सगळ्यांना वाटलं. हा एक छान किस्सा आहे. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. खरं म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यापेक्षा ही अतिशय चांगली आर्टिस्ट आहे, हे मला माहिती आहे. पण आमच्यामध्ये कधी असं भांडण नाही झालं.
ती प्रत्येक वेळेला एखादा सीन माझ्याबरोबर असताना शॉट इतका छान देते की मी वाह क्या बात आहे असं म्हणतो. तर त्यामुळं आम्ही फार खरं जाऊ का की कधी 50 वर्ष संपली मला कळलं नाही. म्हणजे मुलांच्याकडे बघितलं की अजिंक्यकडे बघितलं, अभिनयकडे बघितलं की वाटायचं अरे अरे ही एवढी माझी मुलं मोठी झाली, म्हणजे इतकी वर्ष आमची गेली. आमची तानी मुलं ही तुमची नातवंड. पण काही म्हणा, जगदंबेची कृपा आहे, कोल्हापूरच्या जगदंबेची कृपा आहे. मला नेहमी त्या जगदंबेची आठवण येते. त्या जगदंबेच्या कृपेमुळं आणि लोकांच्या प्रेमामुळं आमचा संसार सुखमय झाला. आमचं लग्न व्यवस्थित पार म्हणजे 50वं लग्न 50 वर्ष पूर्ण झाली. आणि आणखीन जितकी वर्ष परमेश्वरानं मला दिलीत आणि हिला दिलीत तोपर्यंत ते चांगलं झालं याची मला खात्री आहे. नक्कीच तुमचं हे सहजीवन असंच कायम राहो या आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा आहेत. पण रमेशजी असं आहे की तुम्ही पडद्यावर अनेकदा लग्न केलेलं आहे. हो हो, माझी 12 लग्न झालीत आणि त्यातले 8 लग्न हिच्याबरोबर आहेत आणि दुसरे की नाही 4 लग्न दुसरी बरोबर आहेत. त्यामुळं लग्नाच्या बाबतीचा प्रश्न येत नाही. फेरे कसे घ्यायचे, काय करायचे, हे सगळं मी त्या ब्राह्मणाला सांगत असे की आणि आजही तुम्ही इतकं काम करताय ते बघून आम्हाला खरंच बरं वाटतं. आपल्या या गप्पा अशाच चालू राहतील. तुमच्या सहजीवनाला आमच्या सदिच्छा, शुभेच्छा या आहेतच. पण यापुढचा जो आपला गप्पांचा प्रवास आहे तो तुमच्या ऑफिसमध्ये आपण जाऊया. जरूर जरूर जरूर. तिथे तुम्ही तुमचं काम करा आणि त्याबरोबर आपण गप्पा मारूया. थँक्यू. रमेशजी, आजही तुम्ही इतकं काम करताय, खूप बरं वाटलं. आणि रोजच्या रोज ऑफिसमध्ये येऊन रमेश देव प्रोडक्शन हे आजही एक स्वतंत्र युनिट खूप छान पद्धतीने चालवत आहे. कशी सुरुवात झाली या सगळ्याची? त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक पॉलिसी निर्माण केली मराठी फिल्म इंडस्ट्रीला जरा बूस्ट देण्यासाठी की 3 लाख रुपये परत करायचे टॅक्सचे. अच्छा. तर मी विचार केला की व्हाय नॉट ट्राय लक. आणि मग मी पहिलं मराठी पिक्चर मी या सुखानं योग काढलं आणि त्याच्यासाठी म्हणून रमेश देव प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. बरं बरं. आत्तापर्यंत रमेश देव प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या जवळजवळ 12 पिक्चर्स आम्ही काढलेले आहेत. अरे वा. त्याच्यानंतर म्हणजे त्यामध्ये सर्जा आला, वासुदेव बळवंत फडके आले, चोर चोर आलं. त्यापैकी 5 पिक्चर्सला नॅशनल अवॉर्ड्स मला मिळाले. वा, खूपच छान. आणि नशिबानं प्रेक्षकांनी मला साथही दिली. त्यातले जवळजवळ अर्ध्याच्या वरती पिक्चर्स फार चांगली चालली. 1/4 पिक्चर मार खाल्ली. इट्स ऑल इट्स द गेम. खरं. पण हे सगळं करत असताना मग सर्जासारखा उत्तम चित्रपट केलात, या सुखानुयासारखा उत्तम चित्रपट केलात, पण त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके किंवा साने गुरुजी असे विषय तुम्ही हाताळलेत. हो. तर एक कलावंत म्हणून एक सामाजिक बांधिलकी असं काही मनात होतं की कसं? नाही, काय असतं का तुम्हाला की मी राजा परांजपेंचा शिष्य. बरोबर. राजाभाऊंचा सगळ्यांनी कल असायचा विनोदी पिक्चराचा आणि मला हिस्ट्रीबद्दल आणि लोकांच्याबद्दल एक आवड होती. तेव्हा जेव्हा मी सर्जा चित्रपट सुरू केला बाबासाहेब पुरंदरेंचा, बरोबर, तो असाच हिस्टॉरिकल सब्जेक्ट होता. लोकांनी मला वेड्यात काढलं होतं. दादा कोंडके माझे मित्र होते, ते मला म्हटले अरे गाढवा, तुला जर पैसे खर्च करायचे असतील आणि घालवायचेच असतील तर ते मला दे, तुला मी चांगला एक पिक्चर काढून देतो. आणि मग तरी पण मी जिद्दीनं ते पिक्चर काढलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की मला परमेश्वरानं यश दिलं. जगदंबा आहे कोल्हापूरची माझ्या मागे आणि तिनं मला यश दिलं, भरपूर यश दिलं. त्या चित्रपटामध्ये मी एस्टॅब्लिश झालो. रमेश देव प्रोडक्शन ही एस्टॅब्लिश झाली. बरोबर. त्याच्यानंतर साने गुरुजी हा चित्रपट मला काढायची इच्छा झाली. साने गुरुजींचं कधी आत्तापर्यंत माऊली, रडका असं हो ना वर्णन केलं गेलं. चूक. साने गुरुजी हे रडके होते पण दुसऱ्याचं दुःख बघून रडायचे. बरोबर आहे. दुसऱ्याचं दुःख बघून रडणारा तो रडका नाही, तो हळवा, प्रेमळ आणि लढवय्या.
असा असताना सुद्धा त्यांनी म्हणजे चारी बाजूनं तेव्हा इंग्रजांनी पंजे कसले असताना सुद्धा त्यांनी की नाही एक चळवळ चालू ठेवली होती. म्हणून मी त्यांना सेनानी साने गुरुजी हे नाव दिलं. बरं. आतापर्यंत मराठी पिक्चरला कुठेही महाराष्ट्राबाहेर प्राईज मिळालेलं नाही. बरं. त्याला इराणमध्ये बेस्ट पिक्चर ऑफ द इयर मिळालं, बरं. इराकमध्ये बेस्ट पिक्चर ऑफ द इयर मिळालं आणि चायनामध्ये ज्युरीज प्राईज मिळालं. ओ. ह्या तिन्ही देशामध्ये याला प्राईज मिळालेलं आहे. आणि हे मला सांगायला अभिमान वाटतो की एकमेव चित्रपट असा आहे की ज्याला महाराष्ट्राबाहेर बरोबर. किंवा भारताबाहेर प्राईज मिळालं आणि पैसेही भरपूर मिळाले. बरोबर. एक दिवस सेलिब्रिटी सोबत. त्या सगळ्या प्रोडक्शन युनिटमध्ये अजिंक्य, अभिनय या दोघांचाही तितकाच वाटा आहे किंवा तितकंच त्यांचंही काम आहे. अर्थात सर्जापासून अजिंक्य पुढे आला. बरोबर. त्यानं जिद्दीनं काम केलं. खरं. अहो अजिंक्यनं सांगतो ना तुम्हाला, ते चढण्याचे म्हणजे कडा चढण्याचा सीन, हो. त्यावेळी माझी बायकोला मी मुद्दामहून जाणून बुजून, खरं म्हणजे ती प्रोड्युसर, पण तिला मी घरी बसवलं होतं. म्हटलं तू यायचं नाहीस. बरोबर. काय का तर आज म्हटलं फार आतल्या इंटेरियरमध्ये शूटिंग आहे. खरं काही तसं नव्हतं. तो चढण्याचा सीन होता तो की पाहायला ज्याच्यामध्ये झाला ती नसता. पाहिली असते ना, तिनं तो सीन घेऊच दिला नसता. बरोबर. बरोबर. आणि मग तो सीन त्यानं करताना इतक्या जिद्दीनं केला. खरंय. त्याला कधी माउंटेनिअरिंगचा काही शौक नाही आहे, त्याने कधी बघितलेलं नाही आहे, तरी पण तो एखाद्या माकड चढतं आणि किंवा एखादी ज्या आपण तानाजी मालुसरेमध्ये ती घोरपड चढते खरंय. असं एक दाखवलं. तसं तो चढत 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 गेला आणि तो शॉट इतका लोकांना आवडला की काय सोय नाही. आणि तिथं त्या मुलाचा आणि माझा जास्त जवळचा संबंध आला. बरं. मुलगा आणि बाप हा संबंध असतोच, हां. पण मुलगा आणि मित्र असा आमचा एक संबंध आला. बरोबर. त्यानंतर आम्ही 4-5 पिक्चर्स काढले की जीवा सखा वगैरे. हो. जीवा जीवा सखा या चित्रपटामध्ये सचिन खेडेकरला सेकंड हिरो केला होता. बरं. त्याचं ते मोठं पहिलं काम होतं. आणि त्याच्यापेक्षा गमतीची गोष्ट अशी की महेश मांजरेकरनं त्याच्यामध्ये व्हिलनचं काम केलं होतं आणि त्याच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठा असा रोल होता. अर्थात महेश मांजरेकर हा फार मोठा डायरेक्टर आहे, प्रश्नच नाही. सचिन इज अ वंडरफुल आर्टिस्ट, त्याबद्दल नाही. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ देम. पण त्यांनी काम मात्र माझ्या चित्रपटात पहिल्यांदा केलं. बरोबर. आणि मग चित्रपट काढत गेलो. मला वासुदेव बळवंताबद्दल पहिल्यापासून एक आपुलकी होती. आणि काय झालं होतं की वासुदेव बळवंत फडके एकदा एडनला गेल्यानंतर त्यांचं काय झालं हे कोणालाच काहीच माहिती नव्हतं. फक्त एवढंच माहित होतं की तिथं ते मेले आणि त्याची रक्षा सुद्धा इथं आली नाही. बरोबर. मग मी एडनला गेलो. तिथं गेल्यानंतर मी चौकशी केल्यानंतर माझ्या अंगावरती शहारा आला की त्या माणसाच्या पाठीवरती म्हणजे एडनच्या तुरुंगातून पळालेला एकमेव कैदी म्हणजे हा वासुदेव बळवंत फडके. बरोबर. पण बिचाराचं काय झालं की नवीन जागा आणि त्याला दिशा काहीच माहिती नव्हत्या. कुठल्या बाजूला समुद्र आहे, कुठल्या बाजूला वाळवंट आहे, काहीच माहित नव्हतं. बंदर कुठं आहे हे काही माहिती नसतं. मग चुकून तो वाळवंटा बाजूला गेला. दुर्दैव महाराष्ट्राचं, दुर्दैव हिंदुस्थानचं की तो तिकडे गेला आणि तो सापडला गेला. आणि तो सापडल्यानंतर त्याच्या पाठीवरती अर्धा मन लोखंड अच्छा. साखळीनं बांधलं होतं. ह्या इंग्रज सरकारने क्रूरपणे त्याचं ते प्रेत तिथल्या त्या एका मोठ्या ही असते भट्टी असते ना, जेवणाची भट्टी, त्याच्यामध्ये टाकून दिलं. आणि मग ते लोखंड बाहेर काढलं गेलं की शरीर त्याचं जळून गेलं नाही. इतका क्रूरपणे त्या माणसाचं काही वध केलेलं आहे आणि हे लोकांना माहिती नाही. ते लोकांना सांगावं म्हणून मी प्रयत्न केला. पण दुर्दैव असं की महाराष्ट्रामध्ये ते पिक्चर चाललं नाही. पण अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये हा अतिशय चालला. बरं. त्यानंतर रमेशदेव प्रोडक्शन ॲड म्हणून जी सुरू आम्ही केली ती ह्या तुमच्या दूरदर्शनमुळे. बरं. 1972 साली दूरदर्शन सुरू झालं. मुंबई दूरदर्शन. वेळ मात्र असं होता की 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत ती वेळ बरोबर आमच्या नाटकाची असायची. म्हणजे 3चं नाटक बोंबललं, बरोबर. 6चा शो बोंबलला
रात्रीचा शो बोंबलला. बरं, पूर्वी काही सकाळी 12 वाजता किंवा 9चे शो नव्हते, नसायचं. त्यामुळे हेच 3 शो असायचे. तिन्ही शो बोंबलले आणि आम्ही दोघंही, मी आणि सीमाबाई, आम्ही ह्या दोन्ही लाईनमध्ये होतो. आता काय करायचं प्रश्न पडला. अक्षरशः त्या वर्षी 4 मराठी पिक्चर्स फक्त रिलीज झाली. ओ. नशिबानं मी हिरो आणि विलनचं दोन्हीकडे काम करत असल्यामुळं त्यातल्या 2 चित्रपटात मला काम मिळालं. बरं. बरं, त्यावेळी पिक्चरमध्ये आम्हाला मिळायचे 5,000 रुपये. आता 10,000 रुपये मला मिळाले, पत्नीला माझ्या 10,000 रुपये मिळाले. 20,000 रुपयामध्ये काढायचं ते कसं? आणि मग माझ्या डोक्यात दिवशी कल्पना आली की ही ॲड कंपनी का काढू नये. बरं. आणि मी ॲड कंपनी काढली. अच्छा. त्या ॲड कंपनीचं वैशिष्ट्य असं की पहिली ॲड जी मी केली ती हेमा मालिनी बरोबर केली. ओ. ते होतं की नाही लॉटरीचं पिक्चर, बरं. महालक्ष्मी लॉटरी. आणि त्यात त्यांना महालक्ष्मीचं काम दिलं होतं. वा. ते अतिशय जोरात चाललं आणि त्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फायदा झाला. त्याच्यानंतर दुसरी आम्ही काढलं, त्यात पूनम धिल्लो होती. स्मिता पाटलाने सुद्धा माझ्याकडे काम केले. आयुष्यामध्ये एकच तिनं ॲड केली आणि ती म्हणजे माझ्याकडे केली. बरं. तर हे सगळे दादा मुलींच्या जवळजवळ 5-6 ॲड्स माझ्याकडे केल्या. मेहमूदनं माझ्याकडे 4 ॲड्स केल्या आणि त्यामुळं माझी ॲड कंपनी एस्टॅब्लिश झाली. वा. पण आता असं व्हायला लागलं की तब्येत माझी बरी नसायची, त्रास व्हायचा. म्हणून एक ॲड सुरू असताना माझी तब्येत एकाएकी ढासळली. म्हणून माझा अच्छा. अभिनय मला म्हटला की बाबा ही ॲड मी करतो. अच्छा. खरं बरं. म्हणजे तो हां. आर्किटेक्चरचा विद्यार्थी, बरं. पण मी करतो. त्याला मी सांगितलं की हे असं असं आहे, असं असं आहे, असं असं आहे आणि तू कर. फक्त कागदावरती त्याला मी दिलं होतं आणि त्यानं इतकं सुंदर ते घेतलं. मी सांगितल्यापेक्षा जरा वेगळं घेतलं आणि छान झालं. आणि मग त्यानं जेव्हा तो ग्रॅज्युएट झाला आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला एक दिवशी आला म्हटलं की बाबा मला ॲड कंपनीत काम करायचं आहे. बरं. म्हटलं कर. त्यानं ही कंपनी ताब्यात घेतली. मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे की तुमचे दोन्ही मुलगे आज तुमचे दोन्ही खंदे हात झालेले आहेत. yes. आणि आज अभिनयाच्या क्षेत्रात अजिंक्यचं नाव चांगलं आहे आणि ॲड वर्ल्डच्या क्षेत्रात अभिनयाचं प्रचंड नाव आहे. नाव आता आहे. त्यांनी दिल्ली बिल्ली हे पिक्चर त्यानं काढलं हो. आणि त्याच्या पहिल्याच पिक्चरला दी बेस्ट डिरेक्टरचं प्राईज त्याला बरोबर. मिळालं. आता 24 हम्म. ती मालिका तो डिरेक्ट करतोय. खूपच छान. आणि मला वाटतं याचमुळे जसे एक कलाकार म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सगळ्या दिग्गज कलाकारांनी तुमच्या ॲड फिल्म्समध्ये काम केलं, चित्रपटात काम केलं, तसंच प्रेक्षक हे कायम तुमच्याशी जोडलेले आहेत. म्हणजे आज प्रेक्षकांनी इतकं उदंड प्रेम केलंय तुमच्यावर. अगदी, अगदी. त्यातलीच एक प्रेक्षक तुमची चाहती आज तुमच्या भेटीला आली आहे. अरे वा. तर आनंद आहे. आपण बोलूया तिला. हो बेशक. ये. अरे रमेशजी, तुम्हाला बघून खूप 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 आनंद झालाय. थँक्यू. मी थँक्यू. लहानपणापासून तुमच्या भूमिका अगदी हृदयात खोलवर आहेत. थँक्यू. तुम्हाला एक मला कॉम्प्लिमेंट द्यायची. मी तुम्हाला जे तेव्हा बघितलेलं आणि तुम्ही आता काहीही फरक नाही. रिअल कॉम्प्लिमेंट. आणि हे 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 कशामुळे हे जे तुमचं आता दिलखुलास हास्य आणि तो भारदस्त आवाज. तुम्ही लोक आम्हाला तरुण ठेवता. तुम्ही हे वाक्य बोलल्यानंतर आज जरासं माझं एक अर्ध पाऊण हे वजन कमी झालं. लोक म्हणतात की माझं पाऊण वजन वाढलं, तर मी म्हणेन की माझं थोडंसं पाऊण वजन कमी झालं कारण मला स्लिम व्हायचं आहे. रमेशजी, आज त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मला एक तुमच्या ज्या भूमिका मराठी चित्रपट म्हणजे मोलकरीण, अपराध, पाठलाग ह्या तर नो डाऊट आम्हाला अगदी म्हणजे आम्ही त्या भूमिकांच्या प्रेमातच होते. पण जमीर पिक्चर मधली शम्मी कपूर आणि अमिताभ बच्चन सारख्या दिग्गजांबरोबर तुम्ही जे तोडीस तोड रामसिंग नोकराची जी भूमिका केली होती त्याबद्दल मला थोडंसं काहीतरी जाणून घ्यायचं. एखादा किस्सा आठवणीतला. हनुमंताची शपथ. हा. त्यात मी महाराष्ट्रीयन दाखवलं होतं म्हणून मी त्याला सुरुवातीला त्या चोप्रा साहेबांना सांगितलं की महाराष्ट्रीयन दाखवायचं असेल तर त्याला एक पटका पाहिजे. आणि हनुमंताची शपथ असा हा प्रत्येक खेपेला म्हणतो, अय हनुमंताची शपथ मी तुला सांगतोय, मैं कहता हूँ बुरा नहीं कहता हूँ. तर त्यामध्ये की नाही एक किस्सा होता की जेव्हा शम्मी कपूरला कळतं की मी त्याच्या लहान मुलाला पळवलं होतं, तो म्हणजे विनोद खन्ना, तेव्हा मला आम्ही ते मारतात आणि भरपूर मारतात असा शॉट होता आणि वाचला मी आणि मला अंगाला घाम फुटला.
शम्मी कपूर आणि त्याचा तो हात, आणि तो मला भरपूर मारतो, म्हणजे असं जमिनीवरती पाडून लाथ वगैरे वरती घालतो असं आहे. कारण त्याच्या डोक्यामध्ये तो राग आहे, चीड आहे की माझ्या लहान मुलाला ह्यानं पळवलं होतं आणि तो असं झालेला आहे. पण तुम्हाला मी सांगतो की मी शमीजीने म्हटलं की शमीजी मुझे आज जिंदा बम्बई जाना है, देखिए अगर आपकी इच्छा हो तो मैं बम्बई जिंदा जाऊंगा, नहीं तो यहीं मुझे जला देना और मेरी राख मेरे घर पे भेज देना. तो हंसला, म्हटला अरे क्या करने वाला हूँ मैं. तो मैंने बोला ये सीन में आप मुझे बेहद मारते हो, बहुत बुरी तरह से मारते हो. अरे नहीं यार फिक्र मत कर. बरं, कपूर घराण्याचं एक वैशिष्ट्य होतं की पुष्कळचे सीन ते रिअल करायचे. आता मारण्याचा सीन जर त्यांनी रिअल केला, एवढा मोठा दिपाड, माणसाचा हात त्याचा 2.5 किलो का हात बनतात तसा, पण त्या माणसानं इतकं स्वतःला आवरलं. दन कोणी 2 वेळा त्यात तरी मी अतिशय जोराचे दणके बसले मला. पण दॅट आय कॅन, आय एम ऑल्सो ए महाराष्ट्रीयन यार, कोल्हापुरी आहे, कोल्हापुरी तर असल्या मारायला काय घाबरतो काय. पण गेले. पण तो एक सीन मला फार आवडायचा. असे मला वाटतं खूप सारे किस्से आहेत आणि खूपशा गोष्टी आहेत. माझ्या आज म्हणतात ना, लहानपणापासूनची जी इच्छा आज पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थाने देव भेटला. अरे यार मैं इंसान हूँ, मुझे इंसान ही रखो, ना भगवान करो. भगवान किया तो बहुत मुश्किल हो जाएगी यार. धन्यवाद रमेश. मला असं वाटतं की एक चित्रपटसृष्टीचा संपूर्ण सुवर्ण काळ आपण यांना भेटून, या व्यक्तिमत्वाला भेटून आपल्याला मिळाला आहे आणि हा सुवर्ण काळ असाच आपल्या डोळ्यासमोर राहो असंच वाटत राहतं. रमेशजी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.